मित्रांनो, जमीन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिला शब्द येतो तो म्हणजे सातबारा. गावातल्या चावडीपासून ते मुंबईच्या मंत्रालयापर्यंत जमिनीचा कोणताही व्यवहार असो, सातबाराशिवाय एक पान सुद्धा हलत नाही. जर तुम्हालाही तुमच्या जमिनीच्या मालकी हक्काचा हा पासवर्ड सोप्या भाषेत समजून घ्यायचा असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, सर्वात आधी आपण हे जाणून घेऊया की सातबारा म्हणजे नेमकं काय. तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सातबारा तुमच्या जमिनीची जन्मपत्रिका किंवा कुंडली आहे. जसं आपला आधार कार्ड असतो तसाच हा जमिनीचा एक कायदेशीर पुरावा असतो. महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाकडे गाव नमुना 7 आणि गाव नमुना 12 असे जमिनीच्या नोंदी ठेवलेल्या आहेत, म्हणून याला सातबारा असं म्हणतात. गाव नमुना 7 यात जमिनीची मालकी कोणाची आहे, जमीन किती आहे आणि त्यावर काही कर्ज आहे का याची माहिती असती. तर गाव नमुना 12 यात जमिनीचा वापर कशासाठी होतोय, त्यात कोणती पिके घेतली जातात आणि सिंचनाची सोय आहे का याची माहिती असते. जेव्हा तुम्ही सातबारा हातात घेता तेव्हा तुम्हाला त्याच्यात गट नंबर किंवा सर्वे नंबर, हा जमिनीचा ओळख क्रमांक दिसेल, जमीन किती आहे याचं एकूण क्षेत्रफळ तुम्हाला दिसेल, मालक जमिनीवर सध्या कोणाचा अधिकार आहे या मालकचं तुम्हाला नाव दिसेल, जमिनीवर भरावा लागणारा कर म्हणजे आकारणी ते तुम्हाला तिथं दिसेल, आणि जर जमिनीवर बँकेचं कर्ज असेल तर त्याची नोंद देखील तिथे असते. जोपर्यंत तो बोजा काढला जात नाही तोपर्यंत जमीन विकता येत नाही.